चंदन चोरी वगैरे असं तुम्ही ऐकत नाही कधी कधी, म्हणजे झाडं विकतात म्हणा. हां, कधी कधी आता गावातले लोक सगळ्यांची नावं इथेच आहे, ती तुमची दुसऱ्या ठिकाणी गाव आहे इथेच आहे का? आहे ना? हां, तर आता गावाला बघा काय करतात, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काही लोक काय करतात, त्यांना जवळ हवं असतं, चुलीसाठी लाकडं असतं, झाडं तोडतात. बरोबर? ते झाडं तोडतात, ते झाडं तेवढे लावतात का ते लोक? लावतात का? नाही, नाही लावत ना. ठीक आहे, तुम्हाला गरज आहे, तुम्हाला तुमच्यासाठी लाकूड लागतंय, पण तेवढ्यापुरतं तुम्ही वापरा ना. आणि कसं ओली झाडं तोडायची नाही. ओली म्हणजे कशी माहिती का, खूप अशा जगणारी झाडं तोडून नाही, सुकी झाडं. आता मोठ्या माणसांना कळतं कुठली सुकलेली आहे आणि कुठली ओली आहे, तर त्यांनी तसं करू दे. त्यांनी काय केलं पाहिजे, तर सुकी झाडं, जी जुनी झाडं आहेत ती तुम्ही हमखास सोडू नका. कारण आता बघा मुंबईला झाडं पडली, ती झाडं कुठली होती, ती खूप जुनी झाडं होती ना. मग ते खरं नगर परिषदेने त्याचं हे करायला पाहिजे होतं, अभ्यास किंवा झाडं पडणारे आहे हे त्यांचं काम होतं, त्यांनी केलं नाही. तर अशी जी जुनी झाडं आहेत ना, ती तुम्ही तोडा, करण्यासाठी वापरा. बरोबर? आपण हे काय करू शकतो, वाचू शकतो ना, ओली झाडं वाचू शकतो. बरोबर आहे? आणि जंगलाचे झाड तोडल्यामुळे काय झालं, जे जंगलामध्ये जे प्राणी राहायचे ते कसे राहायला लागले, त्यांचा तो परिसर कमी झाला. ते त्यांचं घर आहे, जंगल म्हणजे वाघ म्हणा, मोठमोठे प्राणी, बाकी सजीव हे त्यांचं घर आहे. मग ते जर आपण तोडलं तर त्यांना असं म्हणजे वाटायला लागलं की नाही, तुम्हाला घरावर होते माझं आहे ना. हां, मग ती लोक काय करायला लागली, आपल्याला बघा ऐकतोय की बाबा बिबट्या दिसला, हे दिसला, बिबट्याने ह्याला उठून दिलं, त्याला उठून दिलं, आहे ना, आहे ना. म्हणजे कशामुळे आहे, तर का आपण त्यांच्या हद्दीत शोधलं, ते आपल्या हद्दीत यायला लागले ना. जर आपण जर त्यांच्या हद्दीतलं काही जर आपण त्यांना हानी केली नाही तर ते आपल्याकडे येतील का? नाही येणार. बरोबर ना? तर आजीवाचा घटक आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे पाणी असतं झाडांमध्ये ते अडवलं जातं, त्याची मुळं असतात ते पाणी अडवलं जातं, पूर येत नाही. काय होतं, जंगलाच्या झाडांमध्ये पाणी तिथेच थांबतं आणि शहरामध्ये पूर येण्याचा संभावना कमी होती. बरोबर आहे? नंतर ते वायूचं जे आपल्या पर्यावरणामध्ये जे वायूचं प्रमाण आहे ते कंट्रोल करायला देखील काय होतं, जंगलातील झाडांचा उपयोग होतो. म्हणून जंगल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे? म्हणून जंगल हा पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही छोटी मुलं तर तुम्ही काय करणार, कुठे जाणार होते असं ट्रान्सफर सांगायचं असं करू नका. पण तुम्ही स्वतःच्या घरी हे करू शकता. बघा, पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, हवा महत्त्वाचा घटक आहे, परिसर महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही काय करा, पाणी कसं वाचवाल. आता सगळ्यांचे कधी कधी 24 तास पाणी ठेवलंय, पाणी वाहते ना, गेलं ना फुकट. मग तुम्ही काय करू शकता, आईला काय सांगू शकता की आई तू पाणी एवढं जोरात सोडू नको, पाणी
तुम्ही कधी कोण गाणं नाही येत नसाल, पण जर कोण गाणं येत असेल तर त्यांनी काय करायचं, सांगायचं पप्पाला की बाबा मला सायकल सोडा किंवा मी पायी जाते, असं तुम्ही करू शकता. थोडं आधी निघायचं येऊ शकता. आपल्याकडून आपण करायचं, आपल्याकडून आपल्याला काय पडेल आपण करू शकतो. बरोबर आहे ना? एवढं जरी तुम्ही केलं ना तरी खूप झालं. आपण पर्यावरणामध्ये थोडासा सहभाग घेऊन आपण करू शकतो. हां, आता मोठ्याला समजायचं कसं, तर आपण काय करू शकतो, आता पर्यावरण आपण काय करू शकतो, म्हणजे रॅलीज म्हणजे आपण असे फलक घेतो आणि नाही तर फिरतो, असं ते करू शकतो. म्हणजे मोठ्यांना लक्षात येतं की बाबा हे लहान मुलं हे फलक घेऊन फिरताय, म्हणजे आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ना, आपण पण काहीतरी त्याची निगा राखली पाहिजे हे त्यांच्या पण लक्षात येईल. म्हणजे आपण लहान मुलं पण आपण ते करू शकतो. बरोबर आहे? तुम्ही छोट्या तुम्ही काय करू शकतो तुम्हाला सांगितलं, त्यांना कळलं ना? हां, एवढंच लक्षात ठेवायचं की जर पर्यावरण जर व्यवस्थित राहिलं तर आपण जगू शकतो. जर पर्यावरणाचा जर बिघडला तर आपल्या जगण्याची मुश्किल होईल. आता तुम्ही आहात, तुमची पुढची पिढी येईल, तर तुम्ही जर व्यवस्थित त्याचा जर वापर केला पर्यावरणाचा, त्याचं संवर्धन केलं तर तुमची पुढची पिढी चांगली राहील ना.